आमदार शिंगणे यांची बदनामी केली म्हणून ठाणेदार यांना राष्ट्रवादीकडून निवेदन. तत्काळ अटकेसाठी केली मागणी. स्वतः आमदार शिंगणे यांचे खंदे समर्थक समजून घेणाऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षरी न करता चित्रफितीत झळकले आणि बाईट देण्याचे टाळले. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील जनतेचे गेल्या 3 दशकापासून नेतृत्व करत असताना अनेक आरोप प्रत्यारोपाचे घाव शोषत असताना आमदार शिंगणे यांच्याबाबत असलेला अनुभव कार्यकर्त्यांना काही वेगळा नाही. मात्र यावेळेस करण्यात आलेला आरोप हा आमदार शिंगणे यांच्या चाहत्याला जिवारी लागला असून सदर प्रकार हा नगर परिषद उर्दू शाळेला कंपाऊंड व आमदार शिंगणे यांनी स्टे आणावयास भाग पाडले असे मोहम्मद साहिल अब्दुल रहीम या महबूबपुरा येथील तरुणाने आरोप सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपवर केला. त्यामुळे ऐन निवडणुकी अगोदर आरोप केल्याने मुस्लिम मते दूर जाईल या हेतूने हे समाज माध्यमातून चुकीची अफवा पसरवून आमदार राजेंद्र भास्करराव शिंगणे यांना बदनाम करण्याचा मानस असल्याने राष्ट्रवादीचे राजू शिरसाट, सय्यद करीम शेख, रफिक शेख कादिर, राजू चित्ते, रामू खांडेभराड, प्राध्यापक दिलीप झोटे, नवनाथ गोमधरे, प्रकाश काकडे यांच्या स्वाक्षरीनिशी ठाणेदार यांना निवेदन दिले. निवेदन देताना ॲडव्होकेट अर्पित मिनासे, अशोक खार्डे, गणेश चौडे, छोटू वाघ, संतोष बुरकुल, गौरव वायाळ, दिनकर जाधव, धनंजय मोहिते, इस्माईल बागवान, कासिफ कोटकर हे होते. तर ठाणेदार संतोष महाले यांना मिनासे यांनी अशी विचारणा कासिफ कोटकर हे होते. तर ठाणेदार संतोष महाले यांनी मिनासे यांना अशा विचारांना जरब बसावी यासाठी कारवाई करावी. त्यावेळेस पुढे असे बदनामी कोणी कोणाचीच करू नये अशी ही कारवाई उदाहरण ठरेल असे सांगितले. तर आमदार शिंगणे यांच्याकडून मी सच्चा कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्यांनी प्राईम मीडिया 24शी बोलण्यास टाळले. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर माटे, बुलढाणा.